एफेसकरास पत्र 4 अध्याय 25 ते 32. दिनचर्येकरिता नियम. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे. म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊ, आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.